फॅमिली ऑफ लाईन्स. फॅमिली ऑफ लाईन्स आपण राहिलो होता हा पॉईंट आपला. आपण आता तो कंटिन्यू करूया 11च्या चॅप्टरमधला. अ सेट ऑफ लाईन्स which have a common property which have a common property is called a family of lines. अशा लाईन्सचा सेट, अशा लाईन्सचा सेट की ज्यांच्यामध्ये एखादी कॉमन प्रॉपर्टी आहे, त्या लाईन्सच्या सेटला काय म्हणायचं? फॅमिली ऑफ लाईन्स. एक्झाम्पल पण आहे बघा. कन्सिडर द सेट ऑफ ऑल लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. सेट ऑफ ऑल लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिनमधून पास जे होणार आहेत ते सगळे लाईन्स, ओरिजिनमधून पास होणारे सगळे लाईन्स काय झाले? फॅमिली ऑफ लाईन्स झाले. सगळे काय झाले? फॅमिली ऑफ लाईन्स. इक्वेशन ऑफ ईच ऑफ दीज लाईन्स, ईच ऑफ दीज लाईन्स इज ऑफ द फॉर्म y इक्वल टू mx. y इक्वल टू mx म्हणजे बघा, मिनिट, व्हाईट बोर्ड आपल्याला, एक मिनिट, व्हाईट बोर्ड ओपन करून ठेवायला हवं होतं, लक्षात नाही आलं. डायग्राम काढायला व्हाईट बोर्ड इझी पडत आहे आपल्याला. एखादा व्हाईट पेज असेल तर पण ते आपण वर्डमध्ये बघूयात कसं असतं ते. कारण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये काही काही ठिकाणी डायग्राम मस्ट आहेत, ते करणं आपलं काम आहे. त्यामुळं व्हाईट बोर्ड तयार. तर हे आपलं एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आपले कोऑर्डिनेट ॲक्सिस आपले. ओके, एक्स वाय. आता ओरिजिनमधून जाणारी लाईन, ही लाईन ओरिजिनमधून चालली आहे, ही देखील लाईन ओरिजिनमधून चालली आहे. अशोक चक्र कन्सिडर करा की ही देखील ओरिजिनमधून चालली. हे सगळे लाईन काय आहेत? ओरिजिनमधून पास होणार आहेत. बरं, मग डिफरन्स कुठे आहे सगळ्यांच्यात? सगळ्यांच्यामध्ये डिफरन्स कुठे आहे? सगळ्यांच्यामध्ये डिफरन्स त्यांच्या कोऑर्डिनेटमध्ये आहे. एक्स पॉईंट आणि वाय पॉईंटमध्ये त्यांचा फरक आहे सगळ्यांमध्ये. ठीक आहे, पण सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की सगळेजण ओरिजिनमधून पास होत आहेत. सगळ्यांचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे? सगळ्यांचा स्टार्टिंग पॉईंट ओरिजिन आहे. मग आता ही फर्स्ट लाईन, ही जी फर्स्ट लाईन आहे आणि ही सेकंड लाईन, या दोन्हीमध्ये फरक काय आहे? दोन्हीमध्ये फरक आहे दोघांच्या एक्स आणि वाय पॉईंटमध्ये. दोघांचा एक्स आणि वाय कॉर्डिनेट जे आहे त्यामध्ये फरक आहे. जेव्हा एक्स आणि वाय कॉर्डिनेटमध्ये फरक होतो, जेव्हा आता समजा हा एक पॉईंट असा आहे, इथं कन्सिडर करा, याचा हा पॉईंट इथं आणि याचा हा पॉईंट इथं. याचे कोऑर्डिनेट आहेत, या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे 4 आणि 1 आणि याचे कोऑर्डिनेट आहेत 3 आणि 3. पहिल्या लाईनचे कोऑर्डिनेट, पहिल्या लाईनच्या एका पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि 1 आणि दुसऱ्या लाईनचे कोऑर्डिनेट काय आहेत? दुसऱ्या लाईनवरच्या पॉईंटवरचे 3 आणि 3. कोऑर्डिनेटमध्ये फरक झाला तर कशात फरक होतो? कुणी सांगू शकेल? दोन्ही लाईन, हे दोन्ही लाईन ओरिजिनमधूनच पास होत आहेत, पण दोघांच्या पॉईंट्समध्ये फरक आहे, पॉईंटच्या कोऑर्डिनेटमध्ये फरक आहे, बरोबर. आणि जर पॉईंटचा कोऑर्डिनेटमध्ये फरक पडला तर दोन्ही लाईनच्या अजून कशामध्ये फरक पडतो? सांगा कोणीतरी. दोघांच्या स्लोपमध्ये फरक पडतो, कारण स्लोपचा फॉर्म्युला काय? एम इक्वल टू वाय अपॉन एक्स. एम इक्वल टू वाय अपॉन एक्स. बघा, ह्याच्यावर लाईनवरनंच कळत आहे दोघांचा स्लोप वेगळा आहे. आणि दोघांचा स्लोप अजून एका पद्धतीने कसं काढू शकतो? या पहिल्या लाईनचा अँगल अलॉंग विथ एक्स ॲक्सिस आणि दुसऱ्या लाईनचा अँगल
अलॉंग विथ एक्स ॲक्सिस. दोन्ही वेगळा आहे का नाही, अँगल वेगळा तर टॅन थिटा वेगळा, टॅन थिटा वेगळा तर स्लोप वेगळा. हं? दोन्ही लाईनच्या स्लोपमध्ये फरक आहे. त्यामुळं एकाच ओरिजिनमधून जरी पास झाले दोन्ही लाईन, तर दोन्हीमध्ये फरक कशात पडतो, स्लोपमध्ये पडतो. हं? आणि स्लोपमध्ये फरक दोन पद्धतीने पडतो, एक वाय कॉर्डिनेट आणि एक्स कॉर्डिनेटमुळं, आणि एक टॅन थिटाच्या व्हॅल्यूमुळं. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू कशामुळे चेंज होते, थिटामुळे चेंज होत राहते. टॅन थिटाची व्हॅल्यू कशामुळे चेंज होते, थिटामुळे चेंज होत राहते. हे समजलं का? त्यामुळं इथं पण देताना त्यांनी सांगितलेलं आहे की जरी ओरिजिनमधून पास होत आहेत, इक्वेशन ऑफ ईच ऑफ दीज लाईन इज ऑफ द फॉर्म वाय इक्वल टू एम एक्स. कारण ओरिजिनमधून पास होत आहेत त्यामुळे त्यांचा वाय इंटरसेप्ट नाही आहे, एक्स इंटरसेप्ट नाही आहे. This set of lines is a family of lines. Different value of m given different line. Different value of m. m ची डिफरंट व्हॅल्यू बघा, m ची डिफरंट व्हॅल्यू आहे, आपण मगाशी बघितलं. m ची काय डिफरंट व्हॅल्यू आहे, m म्हणजे काय स्लोप आहे. ठीक आहे, समजलं काय हे? पुढे बघूया. अजून पण सांगितलंय ओरिजिन मधून नसेल, एक ओरिजिन सोडून एक वेगळाच पॉइंट दिलाय, एक वेगळाच पॉइंट दिलाय. म्हणजे बघा, डायग्रामेटिकली परत एकदा बघूया आपण थोडं. हा आपला एक्स वाय नेहमीचा, एक्स आणि वाय. तर तिथं पॉइंट कुठला दिलाय, पॉइंट दिलाय एक्स आहे 2 आणि वाय आहे -3. म्हणजे कॉर्डिनेट कुठला झाला, एक्स आहे 2 आणि वाय आहे -3. कुठला कॉर्डिनेट झाला, फोर्थ कॉर्डिनेट म्हणायला लागलो, क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट झालाय. हा, बघा कसा फोर्थ क्वाड्रंट होतो. एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे. म्हणजे इथं एक्स पॉझिटिव्ह आहे इथं 2 ला आहे, आणि वाय इथं आहे निगेटिव्हला -3 ला. म्हणजे पॉईंट येणार इथं. या पॉईंटमधून पास होणारे, थोडं मोठं करू या पॉईंटला आपण, या पॉईंटमधून पास होणारे लाईन्स यांची फॅमिली, त्या लाईन्सची फॅमिली. एवढं मोठं नको आहे आपल्याला, दोन तीनच काढा, जास्त समजून घेण्यापेक्षा, उगच जास्त हे करण्यापेक्षा. हे असं, हे झाले फॅमिली ऑफ लाईन्स या ओरिजिनमधून. आणि प्रत्येकाचे स्लोप पण वेगळे तुम्ही बघितलंय. प्रत्येकाचे अलॉंग विथ एक्स ॲक्सिस जर स्लोप बघायचं म्हणलं, अलॉंग विथ एक्स ॲक्सिस जर थिटा बघायचा म्हणला, तर कसा बघायचा माहिती का, अलॉंग विथ एक्स ॲक्सिस याचा वेगळा, परत याचा वेगळा असणार आहे, याचा वेगळा असणार आहे, या लाईनचा वेगळा असणार आहे, प्रत्येकाचा वेगळा असणार आहे थिटा. आणि फोर्थ क्वाड्रंट म्हटल्यावर हे आपल्याला 3/4 रोटेशन कंप्लीट करावं लागतं, म्हणजे 75% रोटेशन कंप्लीट करून अजून थोडं पुढे जावं लागतंय. नियरली एक सर्कल आपल्याला कंप्लीट करावंच लागणार आहे. निगेटिव्ह अँगल म्हटलं तर फरक पडणार, पण निगेटिव्ह अँगलची आपल्याला काय गरज नाही. तर हे कळालं का डायग्राम कसं काढायचं ते, कारण स्ट्रेट लाईन आहे म्हटलं डायग्राम थोडंफार आपल्याला बघावं लागणार आहे. इक्वेशन ऑफ ईच ऑफ द लाईन. आता हा पॉईंट दिलाय, हां, या पॉईंटमधनं लाईन पास होते म्हणलं, एकच लाईन कन्सिडर करा, सध्या सध्या फक्त एकच लाईन कन्सिडर करा की एक लाईन या पॉईंटमधनं पास होते. कुठला पॉईंट आहे, 2 आणि -3. 2 आणि -3 मधून एक लाईन पास होतीये. तर त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, तर त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, कोणी सांगू शकतं? लाईनचं इक्वेशन काय असेल, किंवा कुठल्या टाईपचं इक्वेशन असेल, कुठल्या टाईपचं इक्वेशन कोण सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल?
एकाला पण नाही. परवा दिवशीच आपण 5 टाईप बघितले, त्या 5 पैकी एकाच टाईप मध्ये असणार आहे ऑब्विसली. दुसरा कुठला टाईप नसणारच आहे. सो विचार करा की पॉइंट दिलेला आहे. हां, पॉइंट दिलाय आणि तुम्हाला त्या पॉइंटवरून त्या लाईनचं इक्वेशन काढायचं. असं कुठलं आहे का? असं कुठलं आहे का? एक आहे, स्लोप पॉइंट फॉर्म. कारण पॉइंट दिलाय म्हणल्यावर स्लोप पण असणार. हां, म्हणजे बघा साधं इथं छोटीशी डायग्राम करतोय की एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही की या पॉईंटमधनं पास होत आहे म्हणलं. हां, या पॉईंटमधून ते पास होत आहे लाईन, आणि ज्या अर्थी लाईन पास होते त्या अर्थी त्या लाईनला स्लोप असणार आहे. दिसतोय का स्लोप? स्लोप असणार त्या लाईनला. आणि पॉईंट आहे, पॉईंट मग स्लोप तयार झालाय, पॉईंट मग स्लोप तयार झालाय. याचा अर्थ कुठला फॉर्म झाला? स्लोप पॉईंट फॉर्म. याचा अर्थ कुठला झाला? स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म काय सांगतो? वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. बघा, वाय मायनस वाय वन, वाय वन होता -3, वाय मायनस -3 म्हणजे वाय प्लस 3 इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. एक्स वन किती होता? 2. एक्स मायनस एक्स वन म्हणजेच एक्स मायनस 2. हा झाला त्या फॅमिली ऑफ लाईनचा इक्वेशन. त्या फॅमिली ऑफ लाईनचा इक्वेशन म्हणजे फरक कुठं असणार? एम मध्ये असणार. कारण आपण बघितलं इथं पॉईंट जरी सेम असला, पॉईंट जरी सेम असला तर कुठल्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो? एम या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एम. ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन कशाचं झालं? फॅमिली ऑफ लाईन्सचं झालं. फॅमिली ऑफ लाईन्स which passes through point 23, which passes through point 23. ठीक आहे. आता एम ची व्हॅल्यू जसं बदलेल तसं तुम्हाला पर्टिक्युलर इक्वेशन मिळेल. एकेका लाईनचं इक्वेशन मिळेल. तुम्हाला सगळ्याच लाईनचं इक्वेशन पाहिजे असेल तर हे वाय प्लस 3 इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस 2. दिस सेट इज ऑल्सो फॉर्म अ फॅमिली ऑफ लाईन्स. ठीक आहे. तर हे असे इथं दिलेले आहेत. तर हे महत्वाची लाईन आहे. इथं ही लाईन महत्वाची आहे. तुम्ही नोट डाऊन करायचं असेल तर करू शकता. द सेट ऑफ ऑल लाईन्स विच पास थ्रू अ फिक्स पॉईंट, एक फिक्स पॉईंट और विच आर पॅरल. हे नवीन आहे बघा. हां, म्हणजे एखाद्या फिक्स पॉईंट पासून जाणारे लाईन्स हे फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. हे माहिती आहे आपल्याला. हे फॅमिली ऑफ लाईन्स हे आपण बघितलेलं. पण इथं काय म्हणलं आहे? विच आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे एकमेकांना पॅरलल असणारे लाईन देखील काय आहेत? फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. एकमेकांना पॅरलल असणारे लाईन देखील काय आहेत? फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. का? कारण यांचे स्लोप एकमेकाच्या प्रपोर्शनमध्ये आहेत. यांचे स्लोप सेम आहेत. यांचे स्लोप सेम काय आहेत? यांचा थिटा सेम आहे. कसं काय? डायग्राम बघायचे असेल तर आपण बघू शकतो. 2 मिनिटं जाऊ दे, पण आपण डायग्राम बघूया पॅरलल लाईनचं. आणि जेव्हा तुम्ही डायग्राम काढता त्यावेळेस एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कंपल्सरी काढत जावा. का? डायग्राम हा व्यवस्थित समजेल तुम्हाला याच्यातून. म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर तुम्ही काढलं तर रेफरन्स मिळतो तुम्हाला. ॲक्सिसचा रेफरन्स मिळतो. उगा हवेत तुम्ही लाईन काढत नाही आहे. हां, असा अर्थ होतो की तुम्ही हवेत लाईन काढत नाही आहे. त्या लाईन्सना काहीतरी फिक्स जागा आहे. कुठल्या तर क्वाड्रंटमध्ये आहेत ते. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, कुठल्या तरी क्वाड्रंटमध्ये. हवेत काढत नाही आहे. असं एक प्रकारचं त्याला काय म्हणतात ते जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन व्यवस्थित होईल त्याचं. आता समजा एक लाईन आहे, अजून एक लाईन आहे, पॅरलल लाईन्स. हे सगळे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहेत. ओके.
फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण असू शकतो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण त्याला पॅरलल असू शकतो. हे सगळे काय झाले, हे सगळे फॅमिली ऑफ लाईन्स झाले. हे सगळेच्या सगळे काय फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. असं का झालं कुणी सांगू शकतं? असं का झालं कुणी सांगू शकतं का? कारण या सगळ्यांचा स्लोप सेम आहे किंवा प्रपोर्शनमध्ये. या सगळ्यांचा स्लोप काय प्रपोर्शनमध्ये आहे, त्यासाठी ते फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. त्यासाठी काय आहेत, हे फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. एक तर स्लोप प्रपोर्शनमध्ये पाहिजे, एक तर स्लोप प्रपोर्शनमध्ये पाहिजे, किंवा सगळ्यांचा स्टार्टिंग पॉईंट सेम पाहिजे. सगळ्यांचा फिक्स स्टार्टिंग पॉईंट काय सेम पाहिजे. हे समजलं का बघा? तर इंटरप्रिटेशन हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. तरी तुम्ही बघू शकता इंटरप्रिटेशन ऑफ u प्लस के व्ही इज इक्वल टू 0. लेट हे दोन लाईन आहेत, एक लाईन आहे u, एक लाईन आहे v. दोघांचं इक्वेशन बघा a1x प्लस b1y प्लस c1 आणि दुसऱ्याचं इक्वेशन आहे a2x प्लस b2y प्लस c2. दोघांमध्ये फरक कुठं आहे? दोघांमध्ये फरक a1 b1 c1 मध्ये, a2 b2 c2 मध्ये. हां, एक्स आणि वाय सेम आहेत बघा, एक्स आणि वाय सेम आहेत. आता या इक्वेशनवरून तुम्हाला स्लोप काढायला सांगितलं होतं मी. या इक्वेशनवरून a1x प्लस b1y प्लस c1 या इक्वेशनवरून तुम्हाला स्लोपचा फॉर्म्युला दिला होता. काय आहे स्लोपचा फॉर्म्युला? इक्वेशनवरून कसं काढायचं? m इक्वल टू मायनस a अपॉन बी, मायनस a अपॉन बी. मग या इक्वेशनचं काय येणार? मायनस a1 अपॉन b1 आणि या इक्वेशनचं मायनस a2 अपॉन b2. याचा अर्थ स्लोपमध्ये फरक आहे. याचा अर्थ काय? स्लोपमध्ये फरक आहे. हे दोन इक्वेशन रिप्रेझेंट टू लाईन्स. ओके, हे इक्वेशन रिप्रेझेंट टू लाईन. देन द इक्वेशन u प्लस के व्ही इज इक्वल टू 0, k बिलॉंग्स टू r, रिप्रेझेंट अ फॅमिली ऑफ लाईन्स. फॅमिली ऑफ लाईन्सचं इक्वेशन कसं रिप्रेझेंट करायचं? u प्लस के व्ही इज इक्वल टू 0 वेअर k बिलॉंग्स टू r, r बिलॉंग्स टू रियल नंबर. r म्हणजे काय? रियल नंबर. ठीक आहे. तर हे जे सगळे दिसत आहे का, हे चक्र, तर या सगळ्याचं इक्वेशन काय आहे? या सगळ्याचं इक्वेशन आहे u प्लस के व्ही इज इक्वल टू 0 या सगळ्या लाईन्सचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. बाकी काय आपल्याला एवढं महत्वाचं नाही आहे इथलं. तरी एकदा बघायचं म्हणून बघूयात काय काय म्हणलंय त्यांनी. थोडंच राहिलंय, कशाला सोडायचं. तर u प्लस के व्ही इज इक्वल टू 0, इथं पहिल्यांदा u सबस्टिट्यूट केला, यूचं इक्वेशन सबस्टिट्यूट केलं, हे यूचं इक्वेशन आणि हा vचा इक्वेशन सबस्टिट्यूट करून के आतमध्ये मल्टिप्लाय केलं, इथं आणि इथं के आतमध्ये मल्टिप्लाय केलं. त्यानंतर एकातनं x कॉमन आला, एकातून y कॉमन आला आणि xy नसलेला, हा xy नसलेला. तर याला काय म्हणायचं? विच इज अ फर्स्ट डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. फर्स्ट डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. हन्स इट रिप्रेझेंट स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आता फर्स्ट डिग्री इक्वेशन म्हणजे काय? हायेस्ट डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर काय असतो? 1 असतो. हायेस्ट, आता x रेस टू 1 आहे, y रेस टू 1 आहे. हां, इन एक्स अँड वाय. एक्स आणि वाय या दोघांचंही पॉवर किती आहे? हायेस्ट 1 आहे. बरोबर. डिग्री म्हणजे काय? एक प्रकारचं घातांक. घातांक कन्सिडर करायचं. सर्वात मोठा घातांक किती आहे? इथं 1 आहे, म्हणून तो काय झाला? फर्स्ट डिग्री झाला. फर्स्ट डिग्री. आता इथं समजा जर 2 असला असता, हां, तर इथं सेकंड डिग्री इक्वेशन म्हणलं असतं तुम्ही इथं सेकंड डिग्री इक्वेशन म्हणलं असतं. आपल्याला 12वीला आहे ते. फक्त समजून सांगण्यासाठी इथं फर्स्ट डिग्री म्हणजे काय कळालं का? की
सर्वात मोठा घातांक 1 असतो. सर्वात मोठा घातांक काय असतो? 1 असतो. आणि दोघांचाही जर घातांक 1 असेल तर चांगलीच गोष्ट आहे. दोघांचाही घातांक काय हवा? 1च पाहिजे. ठीक आहे. मग तो रिप्रेझेंट काय करतो? स्ट्रेट लाईन. कारण बघा कसं स्ट्रेट लाईन, हा सगळा समजा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी प्लस हा काय सी ए इज इक्वल टू 0. रिप्रेझेंट काय करतो? मग स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. आता इथं पुढे काही त्यात पण काही कंडिशन्स आले. इफ लाईन्स यू इक्वल टू, आपण हे इक्वेशन यू इक्वल टू 0 असतं, लाईनचं इक्वेशन जे असतं आपलं a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 आपण घेत असतो. इज इक्वल टू 0 आपण घेत असतो, बरोबर. हे पण इज इक्वल टू 0 आपण घेत असतो. याचा अर्थ इफ लाईन्स यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0, बरोबर. यू इक्वल टू 0 व्ही इक्वल टू 0 म्हणजेच काय? यू इक्वल टू 0चा अर्थ काय? a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. व्ही इक्वल टू 0 म्हणजे a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0, बरोबर. इंटरसेक्ट इच अदर, हे दोन लाईन समजा इंटरसेक्ट इच अदर. दोन लाईन म्हणजे हा समजा यू आहे, हा, आणि हा समजा व्ही आहे. हे दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा झाला की दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे. दोघांमध्ये काय? एक कॉमन पॉईंट आहे. त्या शाण्याला सांग, कोण तुला सांगितलंय अनलॉक करायला, त्या दीड शाण्याला सांग जरा अजिबात एंट्री करू नको म्हणून क्लासमध्ये. आणि तू त्याची वकिली करू नको. दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे. हा ज्या पॉइंटला ते इंटरसेक्ट होत आहेत तो त्यांचा कॉमन पॉईंट झाला. इंटरसेक्ट इच अदर इन पी x1 y1, म्हणजे हा पॉईंट काय झालाय? पी. हा पॉईंट काय झालाय? पी x1 y1. देन a1 x1 प्लस, म्हणजे या पॉइंटला पी या पॉइंटला यूचं इक्वेशन, पी या पॉइंटला यूचं इक्वेशन काय असेल? a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 इज इक्वल टू 0. आणि पी या पॉइंटला व्हीचं इक्वेशन, पी या पॉइंटला, कारण पी हा यू वर पण आहे व्ही वर पण आहे, त्यामुळे ते आपण दोन्हीकडे वापरू शकतो. मग पी या पॉइंटला यूचं इक्वेशन काय असेल आपण बघितलं. एक्स वायच्या जागी इथं एक्स वाय चालतंय, इथं एक्स वाय चालतंय, पण इथं आपल्याला फिक्स माहिती आहे काय आहे? x1 y1 आहे, म्हणून x1 y1 घेतला. मग व्हीला काय असणार आहे? a2 x1 प्लस b2 y1 प्लस c2 इज इक्वल टू 0. फरक कुठे आहे बघा? एक्स वायच्या ऐवजी x1 y1 आलाय. फरक कुठे आहे? x1 आणि y1च्या ठिकाणी फरक आहे, बरोबर. आधी काय होतं? x आणि y होतं, पण आता काय आलाय? x1 आणि y1. का x1 y1 आलाय? कारण x1 y1 मधून व्ही पास होतोय, x1 y1 मधून व्ही पास होतोय, आणि x1 y1 म्हणूनच यू पण पास होतोय. एक मिनिट. कळायला का? हे दोन्ही पॉइंट, दोन्ही लाईन मध्ये x1 y1 हा पॉइंट कॉमन आहे, त्यामुळे ते दोन्हीकडे यूज झालाय, त्यामुळे ते दोन्हीकडे यूज झालेलं आहे. ठीक आहे. आता दुसरं काय म्हणलंय? देअरफॉर बघा, इक्वेशन या पॉईंटसाठी इक्वेशन चेंज झाला. आता आपण कॉमन पॉईंट पी या पॉईंटसाठी इक्वेशन झाला. हे झालं यूचं आणि हे झालं व्हीचं. मग यू आणि व्हीचे व्हॅल्यू परत, यू आणि व्हीचे व्हॅल्यू परत इथं सबस्टिट्यूट करा. यू प्लस के व्हीमध्ये, यू प्लस के व्हीमध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर इज इक्वल टू सगळं काय आलं? 0 आलं. इज इक्वल टू ऑब्विसली, कारण हा 0 आहे, हा देखील 0 आहे. दोन्ही इक्वेशन इज इक्वल टू 0 असतील तर कंप्लीट इक्वेशन काय असणार आहे? फॅमिली ऑफ लाईनचं इज इक्वल टू 0च असणार आहे. देअरफॉर यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0 passes through the point of intersection of the lines u equal to 0 and v equal to 0.
हे आपण जरा डिटेल आपण 12वीला बघणार आहे. 12वीचं जेव्हा आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू होणार आहे. कारण हे जे आहे तुम्हाला आधीच म्हटल्यासारखं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा बेस आहे. पेअर पेअर म्हणजे काय? हा, दोन लाईनची जोडी. दोन लाईनची जोडी. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे काय? दोन स्ट्रेट लाईनची जोडी. इथं दोन स्ट्रेट लाईन आलेतच. एकला आहे यू आणि दुसरा आहे व्ही. दुसरं काय आहे? व्ही आहे. एक आहे यू, दुसरा आहे व्ही. हे पेअर झाले, यांची जोडी. आणि हे दोन्ही इंटरसेक्ट होत आहेत. हे दोन्ही इंटरसेक्ट होत आहेत. आणि जर हे दोन्ही इंटरसेक्ट होत असतील तर या दोन्ही लाईनचा मिळून इक्वेशन काय असेल? दोन्ही लाईनचा मिळून इक्वेशन असेल यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0. यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0. कळालं का? पुढे बघा. आता ते इंटरसेक्ट होत नाहीत, ते पॅरलल आहेत. इंटरसेक्ट होत नाहीत तर ते काय? पॅरलल आहेत. पॅरलल असताना कंडिशन काय बघूया. इफ टू लाईन्स आर पॅरलल. टू लाईन कुठले? यू इक्वल टू 0, व्ही इक्वल टू 0. त्यामुळं हा बघा, आता हे दोन लाईन पॅरलल आहेत. ही दोन लाईन काय? पॅरलल आहे. आता या दोघांमध्ये कॉमन पॉईंट शोधणं अवघडच आहे. कॉमन पॉईंट नाहीच आहे. समजा जर दोघांमध्ये कॉमन पॉईंट होत असतील, दोन लाईनमध्ये कॉमन पॉईंट असेल, याचा अर्थ ते दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. याचा दुसरा अर्थ काय? ते दोन लाईन पॅरलल नाही आहेत. जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात त्यावेळेस दोघांमध्ये एकही कॉमन पॉईंट नसतो. दोघांमध्ये एकही कॉमन पॉईंट काय नसतो. ठीक आहे. मग याचा दुसरा अर्थ काय झाला? याचा दुसरा अर्थ देअर स्लोप इज सेम. तुम्हाला म्हटलं होतं त्यांचा स्लोप काय असतो? सेम असतो. बघा, आणि स्लोप कसा काढतो आपण? मगाशी तुम्हाला म्हटलं होतं एम इक्वल टू मायनस A1 अपॉन B1 आणि एम इक्वल टू मायनस A2 अपॉन B2. या लाईनचा स्लोप यू इक्वल टू 0चा स्लोप हाय आणि व्ही इक्वल टू 0चा स्लोप हा इथे आहे, मायनस A2 अपॉन B2. आणि हे दोन्ही सेम आहेत स्लोप. दोन्ही स्लोप सेम काय आहेत? कारण ते दोन लाईन काय आहेत? पॅरलल आहे. मायनस A1 अपॉन B1 मायनस A2 अपॉन B2. मग त्यांचा रेशो हे असा घेतला. कशाचा रेशो? इक्वेशन्सचा रेशो. ईच रेशो इज इक्वल टू मायनस A1 प्लस KA2 डिवायडेड बाय B1 प्लस KB2. म्हणजे या पेअर ऑफ लाईनचा, या दोन पॅरलल जे लाईन आहेत त्या दोघांचा स्लोप हा झाला. त्या दोघांचा स्लोप, दोघांचा मिळून स्लोप काय झाला? हा इथे दिला आहे बघा, इज इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0. कळालं का? पेअर ऑफ लाईन विच आर पॅरलल टू इच अदर, विच आर पॅरलल टू इच अदर, त्यांचा स्लोप काय असतो? त्यांचा स्लोप हा आहे. त्यांचा स्लोप इथं आपण वेगळ्या कलरमध्ये दाखवूया. हा त्यांचा स्लोप तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर हे असं सगळं बेसिक आहे लाईनचा, पेअर ऑफ लाईनचा. ठीक आहे, तो आपण पाहिलेला आहे. आता आपण आपल्या मेन चॅप्टरकडे येऊया, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर तुम्हाला हे लिहायला सांगितलं होतं सगळं, आठवत आहे का? लेट्स रिमेंबर म्हणून होतं इथं, हे सगळं लिहायला सांगितलं होतं. इथं स्लोप हे आपण आहे तसं ओपनच ठेवूया, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन्स हे आपल्याला वापरता येतील. हे अँगल आहे, डिस्टन्स फॉर्म्युले, 3-4 डिस्टन्स फॉर्म्युले बघितलं होतं. हे पेज महत्त्वाचं आहे, तर हे पेज आपण ओपन करून ठेवूया इथंच. हे पेज आपण ओपन करून इथंच ठेवूया क्लोज करण्यापेक्षा. आता आपण आपल्या मेन चॅप्टरकडे जाऊ, द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला? कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन, जे आपण आता थोडंफार बघितलेलं आहे. कंबाईन इक्वेशन कसं बघितलं आपण इथं? कंबाईन इक्वेशन कसं बघितलं? यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0.
हे आपण कंबाईन इक्वेशन बघितलं होतं, यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0. हां, त्याच फॉर्ममध्ये अजून बघायचं पुढे आपल्याला. होमोजिनियस, हे बघा डिग्री आलं, डिग्री 2 आलं, डिग्री 2 आलं. हां, पण इक्वेशन ऑफ डिग्री 2, इक्वेशन ऑफ डिग्री 2 नुसतं डिग्री 2 नाही आहे, तर होमोजिनियस इक्वेशन आहे. म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. परत अँगल बिटवीन टू लाईन्स आलं. अँगल बिटवीन टू लाईन्स तर आपण इथं बघितलेलं आहे, अँगल बिटवीन टू इंटरसेक्टिंग लाईन. पण इथं जरा वेगळं फॉर्म्युला आहे. इथं काय आहे, फॉर्म्युला जरा वेगळा आहे, तो एक फॉर्म्युला बघूया. आणि जनरल जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, आता ह्याच्यामध्ये फरक आहे परत. होमोजिनियस इक्वेशन आणि जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. कारण इथं परत डिग्री 2च आहे. इथं पण डिग्री 2 आहे, इथं पण सेकंड डिग्री म्हणजे डिग्री 2 आहे. दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर हा जनरल आहे आणि हा होमोजिनियस आहे. इक्वेशनमध्ये फरक आहे. इक्वेशन बघून तुम्हाला समजेल की जनरल सेकंड डिग्री आणि होमोजिनियस सेकंड डिग्री, होमोजिनियस सेकंड डिग्रीमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर तसं बघायला गेलं तर व्यवस्थित इथं एक्सप्लेन करून सांगितले की 4 पॉईंट आहेत, 4 पॉईंट आहेत व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून. पण होमोजिनियस इक्वेशन आणि जनरल इक्वेशन, हे जनरल इक्वेशन हे एकाच पार्टचे 2 पॉईंट आहेत. एकाच पॉईंटचे 2 सब पॉईंट आहेत. ठीक आहे. इक्वेशनच सेकंड डिग्री इक्वेशनच, एक मिनिट, चला सांग बाबा, जॉईन कर म्हणा. इक्वेशनच आहे लाईनचं, पण फरक कुठं आहे. आणि सेकंड डिग्रीच इक्वेशन आहे. नुसतं इक्वेशन आहे तर सेकंड डिग्रीच इक्वेशन आहे दोन्ही पण. पण एक इक्वेशन होमोजिनियस आहे आणि एक इक्वेशन जनरल आहे. एक होमोजिनियस आहे आणि दुसरा काय आहे, जनरल आहे. या फक्त नावामध्ये फरक नाही आहे, तर तुम्ही जेव्हा इक्वेशन बघाल तेव्हा किती फरक आहे हे तुम्हाला कळून येईल. एक्झॅक्टली किती मोठा फरक आहे हे तुम्हाला कळून येईल. ठीक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक जाऊया. पहिलं काय, कंबाईन. इंट्रोडक्शन पार्ट तुम्ही 2 दिवसाला बघितलेलंच आहे. वी नो दॅट द इक्वेशन, तुम्हाला मी लाईन या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की हेच इक्वेशन सर्वात महत्त्वाचं आहे. कुठला, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. इक्वेशन ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हे कंडिशन्स आहेत. ए बी सी बिलॉंग्स टू आर, ऑब्विसली रिअल नंबर पाहिजेत. आणि ए बी नॉट सायमल्टेनियसली 0, ए आणि बी एकाच वेळेस 0 नसायला पाहिजेत. रिप्रेझेंट्स अ लाईन इन एक्स वाय प्लेन. आता हे जे पेअर ऑफ लाईन आहे, आता हे जे पेअर ऑफ लाईन आपण चॅप्टर बघतोय ते 2 डायमेन्शनलमध्ये बघतोय बरं का. ते आपण 2 डायमेन्शनमध्ये बघतोय, 3 डायमेन्शन नाही, म्हणून फक्त एक्स वाय प्लेनचा विचार करतोय आपण. वी आर फॅमिलियर विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन, जे आपण बघितलेत 5-6 फॉर्म. नाऊ लेट्स स्टडी 2 लाईन्स सायमल्टेनियसली. दोन्ही लाईन्स एकाच वेळेस आपल्याला बघायचे. फॉर दिस वी नीड द कन्सेप्ट ऑफ कंबाईन इक्वेशन ऑफ 2 लाईन. तर कंबाईन इक्वेशन काय प्रकार आहे आपण बघूया. अवघड नाही आहे, फार सोपं आहे. an equation which represents 2 lines is called combined equation of 2 lines. असे इक्वेशन की दोन्ही इक्वेशनला एकत्र रिप्रेझेंट करत आहे. 2 इक्वेशनला एकत्र रिप्रेझेंट करणारं इक्वेशन म्हणजे कंबाईन इक्वेशन. बघा तोच फॉर्म्युला परत आलेला आहे. लेट u इक्वल टू a1x प्लस b1y प्लस c1 अँड v इक्वल टू a2x प्लस b2y प्लस c2. इक्वेशन्स u इक्वल टू 0 इक्वेशन अँड v इक्वल टू 0 रिप्रेझेंट लाईन्स, हे आपण बघितलेलं आहे. वी नो दॅट हे आपण आत्ताच बघितलं आहे बघा. म्हणून त्यासाठी मी त्या दिवशी हे पेअर फॅमिली ऑफ लाईन्स का घेतला नाही. त्या दिवशी जर घेतला असतं तर हमखास तुम्ही विसरणार तुम्ही, गॅरंटी होती. हां, आत्ताच घेतलेलं आहे त्यामुळं दोन्ही तुम्हाला कम्पेअर करायला सोपं जातं, फॅमिली ऑफ लाईन आणि पेअर ऑफ लाईन.
पेअर ऑफ लाईन हा फॅमिली ऑफ लाईनचाच एक पार्ट आहे, हे आता तुम्हाला कळालं असेल. यू प्लस के व्ही इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट फॅमिली ऑफ लाईन्स. लेट अस इंटरप्रिट द इक्वेशन यू व्ही इज इक्वल टू 0. हाच झाला तुमचा यू व्ही इज इक्वल टू 0, हाच झाला तुमचा कंबाईन इक्वेशन. हाच झालाय तुमचा काय कंबाईन इक्वेशन. ठीक आहे, यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. थेरम आहे, थेरम वरून तुम्हाला अजून कळेल. थेरमचं प्रूफ आपण आपल्या नेहमीच्या रीतिरिवाजानुसार थेरमचे प्रूफ काय करणार आहेत, जेव्हा आपला रिअल स्टार्ट होईल ऑफलाईन टीचिंग समोरासमोर, त्यावेळेस आपण बघायचं आहे. चॉक अँड टॉक. इक्वेशन u into v is equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. तर combined equation of lines काय रिप्रेझेंट करतो, u into v is equal to 0. काही अवघड आहे का? u प्लस के व्ही इज इक्वल टू 0 पेक्षा सोपं आहे. u इंटू 0 u इंटू व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे दोन लाईन तुम्हाला दिलेत, दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. दोन लाईनचे इक्वेशन तुम्हाला दिलेत, दोन लाईनच्या कंबाईन लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे. तर काय करायचं, दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन करायचं. दोन लाईनचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, इज इक्वल टू 0 सांगून टाकायचं. तेच झालं इक्वेशन. प्रॉब्लेम कसे आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत. पण आता दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन कसं करणार, हा एक लाईन आणि ही दुसरं लाईन, करा मल्टिप्लिकेशन. a1x a2x. म्हणजे आता हे दिसतंय तितकं पण साधं नाही आहे. a1x a2x झालं, a1x b2y झालं, a1x c2 झालं, एक प्रकार झाला. b1y a2x झालं, b1y b2y झालं, b1y c2 झालं, c1 a2x c1 b2y c1 c2 इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यातल्या एका टर्मने याच्यातल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. कळालं का? हे कंस सोडवतो आपण तसा प्रकार आहे, कंस सोडवायचा प्रकार आहे. म्हणजे बघा, हे बघा डायरेक्ट इथं समोर दिसतंयच तुम्हाला, इथं समोर तुम्हाला दिसतंय. आता हे इज इक्वल टू 0 का घेतलंय, कारण u इक्वल टू 0 असतोच, u इक्वल टू 0 असतोच. हे प्रूफ. काही प्रॉब्लेम आहे का? कोणीतरी अनम्यूट केलंय, अनम्यूट करू नका गरज असल्याशिवाय. u इंटू 0 विचारलं तुम्हाला, u इंटू 0 LHS घेतला तुम्ही, LHS घेतला, हा तुमचा LHS, हा काय आहे तुमचा LHS. तर पुढच्या स्टेपला मधनच हा 0 घेतलाय, a1x1 प्लस b1y1 प्लस c1, हा मधनच 0 घेतलाय. का 0 घेतलाय, कारण तो ऑलरेडी 0 आहेच की. u इक्वल टू 0 असतोच आपला इक्वेशन, u इक्वल टू 0 असतोच. म्हणून RHS 0, LHS 0 आहे म्हणून RHS 0 हा प्रकार आहे. त्यामुळे या थेरम मध्ये इथे काही दम नाहीये, थेरम समजून घेण्यात काही दम नाहीये. तुम्ही वाचले की तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे, तर आपल्याला महत्त्वाचं समजून घ्या काय घ्यायचं आहे, सॉल्व कसं करायचं. इज इक्वल टू 0 आहे ठीक आहे, पण सॉल्व करायचं कसं करायचं. तुम्हाला सॉल्व करायचं म्हटलं तर RHS तुम्ही सॉल्व करूच शकत नाही, कारण तो ऑलरेडी 0 आलाय. तर तुम्हाला सॉल्व काय करावं लागेल, LHS सॉल्व करावं लागेल. LHS कसं सॉल्व करणार, मगाशी म्हणण्यासारखं हे असं एका टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. हे असं, हे तुम्हाला माहितीच आहे प्रकार, सगळा प्रकार तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण परत एकदा बघतोय वेगळ्या टर्म मध्ये. कळालं का? कंस सोडवणे आठवत असेल तेच प्रकारीचं करायचं आहे. हे काय महत्वाचं नाही, हे युनिकनेसचा प्रकार आहे हा.
युनिकनेस तर एवढं काही नाही. तर रिमार्क बघा, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन इज ऑल्सो कॉल्ड जॉईंट इक्वेशन. आपण पेपरमध्ये शक्यतो जॉईंट इक्वेशनच येत आहे क्वेश्चन. जॉईंट इक्वेशन काढा, दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काढा. ह्याचा अर्थ ते दोन लाईन काय आहेत, पेअर ऑफ लाईन्स आहेत. पेअर ऑफ लाईन असल्याशिवाय जॉईंट इक्वेशन काढू शकत नाही आपण. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, इक्वेशन u इक्वल टू 0 अँड इक्वेशन v इक्वल टू 0 आर कॉल्ड सेपरेट इक्वेशन. म्हणजे उलटा प्रकार आहे बघा. तुम्हाला जर जॉईंट इक्वेशन दिलं, तुम्हाला हा जॉईंट इक्वेशन दिलाय कुठला, u v इक्वल टू 0, तर u v इक्वल टू 0 यांचा हे दोन सेपरेट इक्वेशन आहे. म्हणजे आपण सेपरेट वरून जॉईन करतोय आणि उलटा प्रकार जॉईन वरून सेपरेट करतोय. जॉईन वरून सेपरेट. आता जॉईन वरून सेपरेट कसं करायचं, कंबाईन आपण शिकलोय. कंबाईन कसं करायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करून एकत्र केलं. आता ते एकत्र परत वेगळे करायचे, म्हणजे सेपरेट करायचे. हे असं एकत्र सेपरेट कसं करणार, फॅक्टर करायचे. फॅक्टर करतो ना आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन तुम्हाला माहिती. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे की. हे आपण सेपरेट कसं करतो, ए मायनस बी, ए प्लस बी इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, ए मायनस बी इज इक्वल टू 0 और ए प्लस बी इज इक्वल टू 0. हा परफेक्ट एक्झाम्पल आहे सेपरेट इक्वेशनचा. बघा, ए मायनस बी आणि ए प्लस बी दोघांचं मल्टिप्लाय करून आपण हे मिळवलं होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हा यू म्हणजे ए मायनस बी, व्ही म्हणजे ए प्लस बी. दोघांचं मल्टिप्लाय केलं म्हणजे यू इंटू व्ही केलं, म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी केलं. उलट जावा असा. हे जर तुम्ही असं केलं, उलटा गेलात, तर तुम्हाला जॉईंट इक्वेशन मिळेल u इंटू व्ही इक्वल टू 0. आणि सरळ आलात, वरून खाली आलात, तर तुम्हाला काय मिळेल, सेपरेट इक्वेशन मिळेल. कळालं का. सेपरेट इक्वेशन मिळालं बघा, u इक्वल टू 0 v इक्वल टू 0. आणि हे दोघांचा मल्टिप्लाय केलं, ए मायनस बी ए प्लस बीचा मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला काय मिळतो, जॉईंट इक्वेशन मिळतो. जॉईंट इक्वेशन सेपरेट इक्वेशन कळालं का. कळालं असेल तरी हो म्हणून मेसेज टाका, कळालं नसेल तरी हो म्हणून मेसेज टाका. मेसेज टाका. कारण मला समजायला पाहिजे. एकाचाच मेसेज आलाय फक्त, बाकीच्यांना पण म्हणलंय मी, कळालं नसेल तरी टाका म्हणून. चार पाच जणांचेच यायला लागले. 4-5 जणच काय ऍक्टिव्ह असता रे तुम्ही, बाकीचे काय ऍक्टिव्ह नसता. हा, बर. मग आता पुढे जायला हरकत नाही. आपण प्रॉब्लेम्स आपण नेहमीप्रमाणे एक्सरसाइज ज्यावेळेस येतात त्यावेळेस बघूया. पुढचा पॉईंट कुठला आहे,
होमोजिनियस आलं बघा. होमोजिनियस इक्वेशन, त्याआधी आपण इकडं कुठलं इक्वेशन बघितलं होतं? एक मिनिट, फॅमिली ऑफ लाईन्स मध्ये जाऊया आपण जरा. हा, फर्स्ट डिग्री इक्वेशन. म्हणजे कम्पेअर करायला सोपं जाईल आपल्याला, बाकी काही नाही, कम्पेअर करायला सोपं जातं. हे फर्स्ट डिग्री इक्वेशन आणि हे होमोजिनियस गेलं. हा नाही, होमोजिनियस डिग्री इक्वेशन. आता इथं किती छान दिलं आहे बघा डेफिनेशन. पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन दिली आहे डिग्रीची, नंतर होमोजिनियस इक्वेशनची. हे बघा, डिग्री ऑफ टर्म, द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड. हे बघा, इंडायसेस तुम्हाला मगाशी म्हटलं, इंडायसेस म्हणजे घातांक. सम ऑफ ऑल इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ द टर्म. जेव्हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर चालू होईल तेव्हा हे डिग्री टर्म फार महत्त्वाची आहे तुम्हाला. ही डिग्री नावाची कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. ऑर्डर आणि डिग्री काय काय असतं ते. तर द सम ऑफ, परत एकदा म्हणतो, द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन द टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ द टर्म. फॉर एक्झाम्पल, इन द एक्सप्रेशन x² + 3xy - 2y² + 5x + 2 is the degree of the term x² is 2. x² ची डिग्री किती झाली? 2. द डिग्री ऑफ द टर्म xy ची पण 2 काय आहे? कारण सम म्हणलंय, सम ऑफ ऑल इंडायसेस. x ची 1 आहे आणि y ची पण 1 आहे आणि यांची सम 1 + 1 2, कारण सम म्हणलंय. येलो कलर नीट दिसत नाही ना. सम म्हणलेलं आहे इथं. x ची आहे 1 आणि y ची पण आहे 1. y² ची 2 आहे, हे बघा, आणि x ची 1 आहे. x ची डिग्री काय? 1 आहे. प्रत्येक टर्म प्रत्येक सेपरेट टर्मचा विचार करतोय आपण इथं. आणि लास्टचा 2. इथं 0 का म्हणलाय? 2⁻1 आहे की, 2⁻1 आहे की, पण आपण का 0 म्हणलं त्याला? कारण आपण डिग्री कशाची बघतोय? व्हेरिएबलची बघतोय. कॉन्स्टंटची बघत नाही आहे आपण, व्हेरिएबलची बघतोय. आणि व्हेरिएबल काय असतात? x आणि y असतात. जर आपण कॉन्स्टंटची सुद्धा जर बघायचं म्हणलं तर इथं 3 आलं असतं. इथं किती आलं असतं? 3. 3 चा 1, x चा 1, y चा 1 आणि यांची सगळ्यांची सम 3 आलं असतं. पण आपण कशाचं इंडायसेस बघतोय? कशाची पॉवर बघतोय? व्हेरिएबलचं फक्त. व्हेरिएबल म्हणजे काय? x आणि y. व्हेरिएबल्स म्हणजे काय? x आणि y. ठीक आहे. तर हे आपण कन्सिडर करत नाही. डिग्री ऑफ 0 इज नॉट डिफाईन्ड. 0ची डिग्री, कारण 0 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार करत नाही एवढं. आता होमोजिनियस, हे डिग्री ऑफ टर्म काय आलं का प्रत्येकाचं? आतल्या प्रत्येकाचं पॉवर, प्रत्येकाच्या पॉवरची बेरीज, प्रत्येक व्हेरिएबलच्या पॉवरची बेरीज, प्रत्येक XY पॉवरची बेरीज म्हणजे डिग्री. याच्यातला हायेस्ट काय असतो? 2 असतो. याच्यातला हायेस्ट काय असतो? 2 असतो. आता होमोजिनियस म्हणजे काय म्हणलंय? द इक्वेशन इन विच डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम. एव्हरी टर्म इज सेम. आता हे जे इक्वेशन आहे वरचं, यातल्या आवाज करू नका, गरज असेल तर पटकन सांगा, काय असेल तर, शंका असेल तर. काय म्हणत होतो मी? हां, हे इक्वेशन बघा. या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे का? प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे का? मला तर दिसत नाहीये. तुम्हाला दिसतीये का? कारण बघा, पहिल्याची 2 आहे, दुसऱ्याची पण 2 आहे, तिसऱ्याची पण 2 आहे, पण चौथ्याची 1 आहे
आणि पाचव्याची 0 आहे. पाचव्याची 0 आहे. त्यामुळं सेम आहे का? नाही आहे. म्हणजे हे होमोजिनियस होत आहे का? हे इक्वेशन होमोजिनियस होत नाही. हे फक्त एक इक्वेशन आहे. हे कुठलं तरी एक इक्वेशन आहे, पण ते होमोजिनियस नाही आहे. तर होमोजिनियसमध्ये काय हवं? होमोजिनियसमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री 1 पाहिजे. आता हे इक्वेशन बघा. मला एक एक्झाम्पल सापडले ते दाखवतो तुम्हाला. मी त्याला स्क्वेअर करतो. हे इक्वेशन बघा. एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे. दोघांची डिग्री सेम आहे का? आहे. म्हणजे हा काय झाला? होमोजिनियस. हा काय झाला? होमोजिनियस. होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. होमोजिनियस इक्वेशन कळालं? होमोजिनियस इक्वेशन समजलं? आता डिग्री बघितलं, होमोजिनियस इक्वेशन बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तुम्ही स्वतःच डेफिनेशन तयार करू शकता. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय? होमोजिनियस इक्वेशन म्हणजे डिग्री सेम पाहिजे. डिग्री काय पाहिजे? एव्हरी टर्म, डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज 2. सेमच्या ऐवजी काय येणार? सेमच्या ऐवजी काय येणार? 2 येणार. प्रत्येक टर्मची डिग्री 2 असेल. प्रत्येक टर्मची डिग्री 2 असेल तर तो काय झाला? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. प्रत्येकाची सेम आहे त्यामुळे होमोजिनियस झाला. आणि प्रत्येकाची सेम आहे म्हणजे किती आहे? 2 आहे. म्हणून होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ठीक आहे. एक्झाम्पल आपल्याला आहेत खाली भरपूर आहेत. इथं एकही इक्वेशन, सध्याच्या पेजवर एकही इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 नाही आहे. इथं एक इक्वेशन असा आहे की जो होमोजिनियस इक्वेशन आहे, पण एक पण इक्वेशन असा नाही आहे की होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. कारण इथं बघा एक्स स्क्वेअरचं डिग्री 2 आहे, वाय स्क्वेअरचं पण 2 आहे, पण एक्स वायचं 1 1 आहे. त्यामुळं होमोजिनियस पण होत नाही तो. होमोजिनियस होत नाही, त्यामुळे होमोजिनियस ऑफ डिग्री 2 पण होत नाही. ठीक आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हा होमोजिनियस इक्वेशनचा एक सब पार्ट आहे. होमोजिनियस इक्वेशनचा सब पार्ट आहे. हा जो वरचा आहे डिग्री 2 तो होमोजिनियस इक्वेशनचा एक एक्झाम्पल आहे. होमोजिनियस इक्वेशनचा एक एक्झाम्पल काय आहे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. हां, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल्स पण आहेत बघा. इथं 3-4 एक्झाम्पल्स व्यवस्थित दिलेले आहेत. एक्स वरचं 2 आहे, एक्सचा 1, वायचा 1 म्हणजे 2 झाला. याचा पण 2, याचा पण 2, त्यामुळे हा काय झाला? होमोजिनियस. हा झाला होमोजिनियस. एक्स वाय, एक्सचा 1, वायचा 1 म्हणजे 2 झालं. वाय स्क्वेअरचा 2, हा पण होमोजिनियस. एक्स स्क्वेअरचा 2, एक्स वायचा पण 2, वाय स्क्वेअरचा 2, म्हणून हा झाला होमोजिनियस. बट त्याच्या खालचं इक्वेशन बघा काय आहे? 3x² + 2xy + 2y² + 5x. मार्क कुठं खाल्लं? 5x ला. सुरुवातीचे तिन्ही पण 2 होते, चौथा काय आला? x आला फक्त, म्हणजे 1 आलं. नॉट होमोजिनियस, नॉट होमोजिनियस. आणि आता बघा हे एक महत्त्वाचं इक्वेशन आहे आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठी. होमोजिनियस इक्वेशन, कारण आपण होमोजिनियस इक्वेशन बघायचं म्हटलं होतं डिग्री 2चं. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन xy हॅज फॉर्म ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. हे इक्वेशन सर्वात बेसिक इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन डिग्री 2चं. ठीक आहे. डिग्री 2.
हे लक्षात ठेवा. थेरम काय म्हणताय, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस. म्हणजे दोन लाईन आहेत, हे बघा हे दोन लाईन आहेत आणि ते दोन्ही लाईन ओरिजिन मधून पास होत आहेत. ओरिजिन मधून पास होत आहेत त्यामुळे प्लस सी नाही आहे. प्लस सी का नाही आहे, कारण वाय इंटरसेप्ट नाही आहेत. ओरिजिन मधून जात असल्यामुळं सी झिरो आहे दोघांचा पण सी काय आहे, झिरो आहे. इक्वेशन काय असतो आपला सिंगल लाईनचा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आता हा सी काय असतो, सी आपण बघितलेलं आहे की सी म्हणजे वाय इंटरसेप्ट आहे. सी म्हणजे काय, वाय इंटरसेप्ट आहे. आहे का बघू दे जरा मला. तर तुम्ही इक्वेशन्स मध्ये जाऊन चेक करू शकता. हे बघा, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, इंटरसेप्ट स्लोप आहे एम, इंटरसेप्ट काय सी आहे, इंटरसेप्ट काय सी आहे, बरोबर. मग सी काय आहे, इंटरसेप्ट झाला. पण जर ओरिजिन मधून पास होत असेल, समजा जर ओरिजिन मधून पास होत असेल तर सी काय असतो, झिरो असतो. सी काय होणार आहे, झिरो होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळं तो कॅन्सल झाला. ए एक्स प्लस बी वाय, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. याचा अर्थ ही लाईन कशातून पास होतीये, ही लाईन पास होते ओरिजिनमधून, ही लाईन ओरिजिनमधून पास होते. तर असे दोन लाईन आहेत, असे काय आहेत, दोन लाईन आहेत की जे ओरिजिनमधून पास होत आहेत. त्यांचे इक्वेशन काय, a1x प्लस b1 वाय, a2x प्लस b2 वाय. ठीक आहे, आणि त्या दोघांचाही कंबाईन इक्वेशन, या दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन, या दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन काय असतो, दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन काय असतो, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 हे कशाचं इक्वेशन झालं, हे कंबाईन इक्वेशन कशाचं झालं, कंबाईन इक्वेशन विच पासेस थ्रू ओरिजिन. कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आणि होमोजिनियस ऑफ इक्वेशन डिग्री 2 काय आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. कळालं का, हे समजलं का की कंबाईन इक्वेशन आपण दोन बघितलेत. कंबाईन इक्वेशन दोन कुठले बघितलेत, u v इज इक्वल टू 0. u v इज इक्वल टू 0 केव्हा, जेव्हा u आणि v हे दोन लाईन कुठल्या तर एका पॉईंटमधनं पास होत आहेत. ओरिजिन सोडून कुठल्याही पॉईंटमधनं पास होत आहेत. ओरिजिन सोडून कुठल्याही पॉईंटमधनं पास होणारा इक्वेशन काय आहे, u v इज इक्वल टू 0. आणि ओरिजिन मधून पास होणारं इक्वेशन काय आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. कंबाईन इक्वेशनचे दोन टाईप कळाले का, थेरम मध्येच आहेत, थेरम 1 आणि थेरम 2. थेरम 1 आणि थेरम 2. फरक कुठं आहे, फरक आहे कुठल्या पॉईंटमधनं पास होत आहे. समजा कुठल्याही पॉईंटमधनं पास होत असेल तर u इंटू व्ही इज इक्वल टू 0. आणि जर ओरिजिनमधून पास होत असेल तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे समजलं, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. थेरम 3 हा सर्वात इम्पॉर्टंट थेरम आहे, हा सर्वात महत्त्वाचा थेरम आहे. त्याआधी रिमार्क काय म्हणलाय बघूयात. द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. हे आपण बघितलंय. बट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन जे आहे डिग्री 2चं, प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन असेलच कधी सांगता येत नाही. पेअर ऑफ लाईन होमोजिनियस इक्वेशन असतात, पण होमोजिनियस इक्वेशन पेअर ऑफ लाईन असेल कधी सांगता येत नाही. हां, इथं डिग्री 2 कंपल्सरी आहे, डिग्री 2 दरवेळेस वाचायची काय गरज नाही. तर कसं रिलेशन आहे बघा, पेअर ऑफ लाईनचं कंबाईन इक्वेशन हे होमोजिनियस असतं, पण होमोजिनियस हे पेअर ऑफ लाईन असेल का नाही सांगता येत नाही.
होमोजिनियस हे वेगळे देखील असू शकतात. फॉर एक्झाम्पल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे इक्वेशन पेअर ऑफ, हे आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. हे एक्झाम्पल कुठं असतात, जेव्हा सेपरेट इक्वेशन जर तुम्हाला करताच आलं नाही, एखाद्या होमोजिनियस इक्वेशनचं जर सेपरेट इक्वेशन करताच आलं नाही, तर समजायचं की ते पेअर ऑफ लाईन नाही. ते समजायचं काय, पेअर ऑफ लाईन. प्रॉब्लेम आपण बघणार आहे. प्रॉब्लेम आपल्याला बघायची आहे. इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हां, बेस्ट एक्झाम्पल आहे बघा इथंच. हे होमोजिनियस आहे कारण एक्स स्क्वेअरची डिग्री 2 आहे आणि वाय स्क्वेअरची पण डिग्री 2 आहे. हे होमोजिनियस इक्वेशन आहे. पण हे पेअर ऑफ लाईन, कारण हे सेपरेटच करता येत नाही आपल्याला. हे सेपरेट कसं करणार तुम्ही, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे समजा ह्याच्याऐवजी इथं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिलं. हे पण होमोजिनियस आहे, दोघांची पण डिग्री 2 आहे. हे पण होमोजिनियस आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तुम्ही सेपरेट कसं करणार, सेपरेट करणार हे असं एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय. हे तुम्ही सेपरेट केलं. आपण वर बघितलं होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे सेपरेट झालं. त्यामुळे ते पेअर ऑफ लाईन आहेत. सेपरेट करता आलं म्हणजे दोन लाईन सेपरेट करता आले तुम्हाला, दोन लाईन काय सेपरेट करता आले, त्यामुळे ते पेअर ऑफ लाईन झाले. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कसं सेपरेट करणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे तुम्ही कसं सेपरेट करणार, हे सेपरेट करताच येणार नाही तुम्हाला, हे तुम्हाला सेपरेट करताच येणार नाही. त्यामुळं डज नॉट रिप्रेझेंट, म्हणजे सेपरेट इक्वेशन जर तयार करता आलं नाही तर तुम्हाला पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करता येत नाही. हे त्याचं अजूनही करतं. जर तुम्हाला सेपरेट इक्वेशन करता आलं नाही तर तुम्हाला पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करता येत नाही. होमोजिनियस इक्वेशन जर सेपरेट झाले नाहीत तर ते पेअर ऑफ लाईन नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर थेरम 3 काय म्हणतोय, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणजे हे इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. मग एखादं इक्वेशन सेपरेट करण्याच्या पेक्षा एखादं होमोजिनियस इक्वेशन सेपरेट करतो आपण, म्हणजे पेअर ऑफ लाईन आहे दाखवतो. तर दरवेळेस सेपरेट करता येत नाही. दरवेळेस सेपरेट करता येत नाही. मग अशी कुठली पद्धत आहे का की सेपरेट न करता ओळखता येईल की हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे. म्हणजे मी काय म्हणतोय ते समजतंय का. अशी कुठली पद्धत आहे का की एखादं इक्वेशन दिलंय आणि ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे किंवा नाही हे ओळखायची कुठली पद्धत आहे का. तर एक पद्धत आहे ती या थेरममध्ये दिलेली आहे की समजा हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन आहे का नाही हे कशावरून ओळखायचं. तर इफ एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एच स्क्वेअर मायनस ए बी घ्यायचं म्हणजे ह्याच्यातला एच घ्यायचा, याच्यातला ए घ्यायचा आणि याच्यातला बी घ्यायचा आणि या इक्वेशनमध्ये ठेवायचं एच स्क्वेअर मायनस ए बी. आणि हा जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आला, तर पेअर ऑफ लाईन आहे. सेपरेट करायची गरजच नाही, इक्वेशन सेपरेट करायची गरजच नाही. आता हा फॉर्म्युला याला अप्लाय करून बघा, इथं एच आहे का कुठं मध्ये, एच नाही आहे म्हणजे एच स्क्वेअर 0 झाला. 0 मायनस ए किती आहे, 1 आहे. एक मिनिट, ए किती आहे, 1 आहे. बी पण किती आहे, बी पण 1च आहे. आन्सर किती आलं, आन्सर आलं -1. आन्सर काय आलं, -1. आता हा -1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का, नाही, तो लेस दॅन 0 आहे. म्हणूनच तो काय म्हणलं होतं, ते डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. आता यात पण प्रकार आहेत बरं का. जर पेअर ऑफ लाईन असेल तर या दोघांमध्ये फरक पडतोय.
या दोघांमुळं फरक पडतोय. एकदा एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल, आणि एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 असेल. हे दोन्ही पेअर ऑफ लाईनच आहेत, पण कुठल्या टाईपचे पेअर ऑफ लाईन आहेत ते आपण पुढे बघणार आहे. आणि समजा जर असा आन्सर आलं लेस दॅन 0 असेल तर ते काय असतं. असे 3 टाईप आहेत. 3 टाईप कुठले, पर इथे लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे कळेल. एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल, इज इक्वल टू 0 असेल, आणि लेस दॅन 0 असेल. याच्यावरून लाईन कुठल्या टाईपचं आहे, लाईन कुठल्या टाईपचं आहे हे कळत आहे. या दोघांवरून हे तर कळतंय की पेअर ऑफ लाईन आहे. या दोघांमुळे हे तर कळतंय की पेअर ऑफ लाईन आहे, पण कुठल्या टाईपचा पेअर ऑफ लाईन आहे, कुठल्या टाईपचा पेअर ऑफ लाईन आहे हे पर्टिक्युलरली आपल्याला सॉल्व्ह करून समजून घ्यावं लागणार आहे. आणि हे पेअर ऑफ लाईन नाही आहे, पेअर ऑफ लाईन नाही हे तर कळालं. मग काय आहे, मग काय आहे, कशाचं इक्वेशन आहे हे पण आपल्याला पुढे बघायचं आहे. तर हे थिअरम समजलं का बघा. एखादं इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे का नाही हे कशावरनं ठरवायचं, ते याच्यावरनं ठरवायचं. ठीक आहे, तर ते याच्यावरून ठरवायचं. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. हे थिअरम फार महत्त्वाचं आहे आणि थोडा मोठा पण आहे, त्यामुळं हे बाकी थिअरम एक वेळ मी घेईन पण तुम्हाला ओरली समजून सांगेन, पण हा थिअरम ओरली समजून सांगणं मुश्किल आहे. तर याचे रिमार्क बघूया आणि याचा स्टॉप करूया आपण. तर तुम्हाला मी मगाशी म्हणल्यासारखं पहिलं रिमार्क आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आला म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, तर तो इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन आहे, पण वेगवेगळे आहेत. पेअर ऑफ लाईन आहेत, दोन्ही लाईन पेअर ऑफ लाईन आहेत, पण वेगवेगळे, म्हणजे कदाचित पॅरलल असतील, इज इक्वल टू 0 आला तर पेअर ऑफ लाईन आहेत, पण कोइन्साइड होत आहेत, म्हणजे इंटरसेक्ट होत आहेत. आणि हे तर आपण बघितलंय. एच स्क्वेअर मायनस ए बी जर निगेटिव्ह आलं तर डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. ऍक्च्युली हे इमॅजिनरी पार्ट येत आहे, इमॅजिनरी लाईन हा पार्ट येतो. ठीक आहे. इफ बी इक्वल टू 0 then one of the lines is y-axis. one of the line, दोन पैकी एक लाईन काय असेल, y-axis, whose slope is not defined. y-axis चा स्लोप आपण डिफाईन करत नाही, हे आपण बघितलं होतं परपेंडिक्युलर लाईन मध्ये. अँड द स्लोप ऑफ द अदर लाईन, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय असेल, -a/2h. म्हणजे समजा जर b0 असेल, म्हणजे तो त्यातलं b0 असेल तर एक लाईन y-axis असेल आणि दुसरी लाईन अशीच कुठली तरी एक असेल, आणि y-axisचा हा आपला x-axis, हा y-axisचा स्लोप आपण डिफाईन करू शकत नाही. कारण ह्याचा का डिफाईन करू शकत नाही, कारण अँगल 90 आहे. मग स्लोप कसा काढतो आपण, टॅन थिटा. अँगल 90 म्हणजे टॅन थिटा, टॅन 90 किती, इन्फिनिटी, म्हणून नॉन डिफाईन, स्लोप नॉट डिफाईन. बरं, y-axisचा स्लोप आपण काढू शकत नाही. मग दुसऱ्या लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप काय आहे, -a/2h. ठीक आहे. आता जर ठीक आहे सगळंच व्यवस्थित असेल, म्हणजे हा इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतोय, तर त्यांचे स्लोप कसे काढायचे बघा. त्यांचे हे फॉर्म्युले, एका लाईनचा स्लोप या फॉर्म्युल्यावरून काढायचा, दुसऱ्या लाईनचा स्लोप या फॉर्म्युल्यावरून काढायचा. फरक कुठे आहे, प्लस मायनस मध्ये. त्यामुळे तुम्ही प्लस मायनस कशालाही वापरू शकता. म्हणजे हे M2 असू शकतं, हा M1 असू शकतं. फॉर्म्युले एक्सचेंज झाले तरी काय फरक पडत नाही. तर लक्षात ठेवा, स्लोप काढायचा असेल,
स्लोप काढायचा असेल पेअर ऑफ लाईन, तुम्हाला पेअर ऑफ लाईन दिलाय. ओके, तुम्हाला पेअर ऑफ लाईन दिलेले आहेत हे असे, हा यू आहे आणि हा व्ही आहे. तुम्हाला यूचा स्लोप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे, व्हीचा स्लोप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन पण दिलंय, या पेअर ऑफ लाईनचा इक्वेशन पण दिलाय. इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये असेल, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा स्टँडर्ड आहे बरं का. ए एक्स स्क्वेअर प्लस बी, जसं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हे सिंगल लाईनचा स्लोप आहे, सिंगल लाईनचा स्लोप आहे. तसंच पेअर ऑफ लाईनचा स्लोप काय आहे, स्टँडर्ड ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे दिलं तर तुम्हाला त्या एका इक्वेशनवरून, त्या एका होमोजिनियस इक्वेशनवरून या दोन्ही लाईनचे स्लोप काढता येतात. ए माहिती आहे, एच माहिती आहे, बी माहिती आहे. सबस्टिट्यूट करा या फॉर्म्युल्यामध्ये. तुम्हाला या दोन्ही यू आणि व्ही या दोन्ही लाईनचे स्लोप काढता येतील. या दोन्ही लाईनचे काय स्लोप काढता येते. फक्त काय कंडिशन, काय फॉर्म्युला पार्ट पाहिजे, मायनस एच प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं दोन अजून इक्वेशन आहेत की जे महत्त्वाचे आहेत. आता हे दोन्ही जर तुम्ही बेरीज केली m1 प्लस m2 तर तुम्हाला हा मिळेल m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h/b आणि दोघांचा मल्टिप्लाय केलात तर हे असं मिळेल m1 m2 इज इक्वल टू a/b, m1 m2 इज इक्वल टू a/b. आणि m1 m2 इज इक्वल टू -1 आपण बघितलं होतं, इज इक्वल टू -1 इथं दिलंय का बघूया. हे बघा, लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप कसे असतात, m1 m2 इक्वल टू -1, m1 m2 इक्वल टू -1 if the lines are parallel, sorry perpendicular ची कंडिशन आहे. Lines having slopes m1 and m2 are perpendicular to each other if and only if m1 m2 equal to -1. म्हणजे परपेंडिक्युलर असेल तर m1 m2 इक्वल टू -1. आणि इथं काय दिलंय, m1 m2 इक्वल टू, इथं दिलंय m1 m2 इज इक्वल टू a/b, म्हणजे a/b इज इक्वल टू -1 इज इक्वल टू a/b. म्हणजे a इक्वल टू -b. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन दिलं, आपलं स्टँडर्ड इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. तर तुम्हाला इक्वेशन बघून आणि हे फॉर्म्युला वापरून लगेच कळू शकता की ते हे पेअर ऑफ लाईन परपेंडिक्युलर आहेत का नाहीत. ए आणि बी सेम असतील आणि साईनमध्ये फरक असेल. हे बघा, ए आणि बी सेम आहेत पण फरक कुठे आहे, ए प्लस आहे बी मायनस आहे, किंवा ए मायनस आहे बी प्लस आहे, असं पण असू शकतं बरं का. दोघांचं साईन अपोजिट असतील आणि दोघांची व्हॅल्यू सेम असेल, याच्यावरून तुम्ही सांगू शकता इक्वेशन बघूनच की ते दोन लाईन पॅरलल आहेत, ते दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत का नाहीत. ते दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत का नाही हे तुम्ही डायरेक्ट बघून सांगू शकता. ठीक आहे. आणि द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे एक महत्वाचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम, आता दोन आलेत m1 आणि m2, ह्याचा अर्थ दोन रूट आलेत. विच रूट्स आर m1 आणि m2, हे दोन रूट आहेत. इज गिवन बाय m स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू m प्लस m2 इक्वल टू 0. हे सगळं सोडा, लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, खाली आहे का बघतो मी. हे
बी एम स्क्वेअर प्लस 2HM प्लस ए इज इक्वल टू 0. याला पेअर ऑफ लाईनचा ऑक्झिलरी इक्वेशन म्हणायचं. याला पेअर ऑफ लाईन्सचा काय म्हणायचा? ऑक्झिलरी इक्वेशन. या इक्वेशनवरून तुम्ही रूट M1 आणि M2 काढू शकता. 2 रूट तयार करू शकता सेपरेट. बी एम स्क्वेअर प्लस 2HM प्लस ए इज इक्वल टू 0. याला काय म्हणायचं? पेअर ऑफ लाईनचा ऑक्झिलरी इक्वेशन. रूट्स ऑफ इक्वेशन 2 म्हणजे हे जेव्हा तुम्ही, हे जरा क्वाड्रेटिक इक्वेशन सारखं आहे, बरोबर का? हा क्वाड्रेटिक इक्वेशन सारखं आहे. आणि क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे त्याचे फॅक्टर आले, फॅक्टर आल्यावर रूट आले. रूट केल्यानंतर रूट्स ऑफ इक्वेशन 2 म्हणजे याचे रूट्स, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स आर स्लोप ऑफ द लाईन्स. स्लोप ऑफ द लाईन्स कळलं? म्हणजे M1 आणि M2 हे समजलं. M1 आणि M2 काढायची 2 पद्धती, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट, किंवा हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कुठलं सोपं पडतं आहे किंवा प्रॉब्लेमच्या कंडिशननुसार आपण बघायचं आहे. ठीक आहे. तर पेअर ऑफ लाईनमध्ये जी 2 लाईन दिलेल्या आहेत त्या 2 लाईनचे स्लोप काढायचे 2 पद्धत आपण बघितले. एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे आणि एक ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स, ऑक्झिलरी इक्वेशनचे फॅक्टर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये छोटे छोटे गोष्टी फार आहेत. तुम्ही बघितलं रिमार्कमध्ये प्रत्येक रिमार्क महत्त्वाचा आहे. प्रत्येक रिमार्क महत्त्वाचे. तिन्ही थेरमचे स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. तिन्ही थेरमचे स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. एक एक इक्वेशन महत्त्वाचं आहे. प्रत्येक इथला पण प्रत्येक रिमार्क महत्त्वाचा आहे. त्यामुळं हे लाईन प्लेनसारखं जास्त, लाईन प्लेनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे हे. त्यामुळे ह्याच्याकडं हे परत एकदा आज दिवसभरात परत एकदा वाचा हे. दिवसभरात परत एकदा वाचा. याच्यावर अवलंबून असलेले प्रॉब्लेम, याच्यावरचे बेस्ड असलेले प्रॉब्लेम आपण उद्या पाहू. ठीक आहे. तर आज वाचल्यानंतर काही समजलं नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ग्रुपवर सेंड करा, मी तुम्हाला सांगेन. त्याच्यासोबतच हे फॉर्म्युले देखील वाचा. बेसिक लेट्स रिमेंबर मी तुम्हाला सारखं सारखं वाचायला सांगतोय, त्याचं कारण पण तसंच महत्त्वाचं आहे म्हणूनच सांगतोय. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढं बास आहे. उद्या आपलं परत एकदा 1 मिनटं आधी मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.